कल्पेश जानू पवार, कल्पेश जानू पवार आणि 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. देवचंद पवार साहेब कुठे असतील तर स्टेजवर यायचं आहे. कल्पेश कल्पेश जानू पवार. प्रकाश लक्ष्मण खेरेटकर, देवीदास चिंतामणी शिंदे, देवीदास चिंतामणी शिंदे आणि 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. देवीदास चिंतामणी शिंदे. पहिला राऊंड हा 4 षटकांचाच राहणार आहे. फक्त आपण लवकरात लवकर सुरू करायचा आहे. एवढा उशीर घ्यायचा नाही मैदानावर. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहेत. हॅलो, आपल्याला 20 मिनिटाचा फक्त कालावधी दिला. याची कृपया दोन्ही संघाकडे विनंती आहे. आपल्याला पॅनल्टी बसू शकते याचा दोन्ही कारण पुढील मॅचेस सुद्धा आपल्याला खेळवायच्या आहेत. वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच असणार. कृपया याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघनायकांना एक विनंती आहे कारण गोष्टीचं गांभीर्य पाळलं पाहिजे. वेळेचे महत्व ज्याला कळले तोच ह्या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये यशस्वी ठरतो. कारण वेळेचं महत्व प्रत्येकाला समजलं पाहिजे. वेळ कुणाला थांबत नाहीये. पहिला राऊंड हा 4 षटकांचाच राहणार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपण एक विनंती आपल्याला पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी टाइम चालू झाला. एक विनंती आपल्याला पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. क्रिकेट म्हणजे काय हे मी माझ्या परिभाषेत सांगेन. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत 1 धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एक फलंदाज, एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होतो तो क्रिकेट. आणि क्रिकेट एखादा नौका फलंदाज चौकार षटकार मारतो तो क्रिकेट. क्रिकेट म्हणजे क्रिकेट. आणि पहिल्या षटकामधला पहिला चेंडू विजयाचा गिरणे संघाला विनंती की आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचं कारण टाइम सुरुवात झालेली. आता 20 मिनिटाचाच कालावधी आपल्याला फक्त दिला जातो. या ठिकाणी आपला 12वा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. क्रिकेट म्हणजे काय एखादा कठीण झेल सोप्या रीतीने झेलणे म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट एखादा सोपा झेल सुटणे म्हणजे क्रिकेट. आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धाव संख्येत भर धाव संख्या होत आहे. गिरणी संघाचा प्रतिनिधी आपल्या स्टेजवर पाठवायचा आहे. स्कोरर गिरणी संघाचा एक 12वा खेळाडू. धन्यवाद. 2 मिनिटं. विजय मोरोने अगर या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर अल्पेश सुर्वे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या संधीचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे कारण ही संधी पुन्हा नाही तुम्हाला. गिरणे संघाचा 12वा खेळाडू. एक धडाकेबाज पिक्चर मध्ये एक वाक्य आहे आपल्या प्रत्येकालाच माहिती असेल. धडाकेबाज मराठी पिक्चर प्रत्येकाने पाहिला असेल. अच्छा बोला. धन्यवाद सर. आपण जातो पुन्हा एकदा मॅच कडे. आपण पाहतो या ठिकाणी अतिशय
पुन्हा एकदा हवाई फायर केलं, चेंडूला पाठवलं सरळ प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतो ब्रँडेड षटकार, चेंडू सीमा रेषा पार. अथर्वच्या बॅट मधून निघालेला हवाई सफर यात्रा करत चालला चेंडू जात होता मैदानाच्या बाहेर, सरळ रेल्वे स्टँडला धडक देत होता. अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला भेटला. सुंदर असा चेंडू होता, परंतु तेवढंच चांगला टायमिंग या अचूक. ओहो, इथं मात्र झेल होते की नक्कीच पाहावं लागेल, परंतु सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये एक धाव मात्र पूर्ण होते. आपण पाहिलं तर टोकार्डे संघ विरुद्ध गिरणे या दोन्ही संघादरम्यान दोन्ही दादा संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला भेटतात. या क्षेत्रपाल महाराज चषकच्या माध्यमातून जो जीतेगा वो आगे चला जाएगा, वो हारेगा वो अपने घर चला जाएगा. कारण चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. अजय आणि अर्थवी सलामीची जोडी मात्र मैदानावरती दाखल झाले. आपण पाहतोय जसं जसं सूर्य आग ओकत चाललाय तसंच क्रिकेटचा फेवर मात्र या मानसरोवरच्या ठिकाणी वाढत चाललेला आपल्याला पाहायला भेटतोय. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथं थोडासा फलंदाजाला अडचणीत आणणारा चेंडू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 8. एक षटकार जरी आला तरी आपलं कमबॅक केल्या गोलंदाजांनी आपल्या संघासाठी. थोडस 3 मिनिटं आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा, कारण टाइम हा कोणासाठी थांबत नाही, ना माझ्यासाठी थांबला ना तुमच्यासाठी. कितीही मोठा खेळाडू असला, वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच याचं भान, याचं लक्ष ठेवायचं. आपण 20 मिनिटाचा कालावधी फक्त आपल्याला दिला जातोय. या 20 मिनिटांमध्येच आपल्याला हा सामना संपवायचा आहे, कारण पुढील संघाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी संधी द्यायची. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025च्या माध्यमातून मला वाटतं आता 15,000 प्रेक्षक शिंदे सर आपल्याशी जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहतोय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटतो या मैदानावरती. दुसरं षटक कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. बंटी पहिल्या षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या होती मात्र 8. आता मात्र बंटी आपल्या संघासाठी खराब चेंडू सांगतात पंच, आमचे नावालेले पंच आम्हाला सांगतात की वाईट चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं. आपण पाहतोय की क्षेत्रपाल महाराज चषक 2025 अतिशय आता अंतिम टप्प्यात आपण पाहतोय. दुसरा राऊंडला सुरुवात होती आहे. हो, हवाई फायर केलं या ठिकाणी, पाहूया झेल होऊ शकतो की नाही, परंतु चांगला प्रयत्न. आणि पुन्हा एकदा पंच सांगतात चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, येतो ब्रँडेड चौकार. अथर्वच्या बॅट मधून टीटीसीचे पंच मनोज भगत सर आपल्याला विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. एक विनंती आपल्याला, कुठे असाल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल नवतरू क्रीडा मंडळ टोकार्डे भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. ओहो, हवाई फायर केलं या ठिकाणी, पाहू परंतु या ठिकाणी काय आहे पंच सांगतात पुन्हा एकदा चेंडूला हवाई फायर केला, येतोय ब्रँडेड षटकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आपण पाहिलं तर 15,000 प्रेक्षक, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर सर्व आमचे मान्यवर खचाखच भरलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतात. मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं होतं की भारतामध्ये सर्वात लोकप्रिय क्रिकेट हा खेळ खेळला जातो. अकुटब्याचा चेंडू याचा पूर्ण समाचार घेतला, शतक तैनात आहे आणि एका धावांवरती मात्र समाधान मानव, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. अकुट टप्प्याचा चेंडू होता परंतु त्याचा फायदा फलंदाजाला घेता आला नाही आहे. सर्व क्षेत्रकाच्या हातामध्ये एका धावांवरती मात्र समाधान मानवलं गेलं. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 20.
दुसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय. ओ हो आखूड टप्प्याचा चेंडू पडून क्षेत्राला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटतोय या मैदानावरती. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आयोजन भव्य दिव्य असं मी एकदा पुन्हा कमिटीचे आभार मानेन. आमचे पवार साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे मोरे आणि सर्व त्यांचे सहकार्य. सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. क्लीन बॉल, बड़ी मछली जाल में फंसी, बल्लेबाज को कर दिया चलता, बड़ा शॉट लगाने का प्रयास लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. यहाँ पर अपना विकेट खोया. यहाँ पर एक बड़ा झटका यहाँ पर लगता हुआ. अजय को पेलून की तरफ जाना होगा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. 20 मिनिटाचा कालावधी आहे. पंच आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. दोन्ही आमचे नावाजलेले पंच की आपल्याला या वेळेचं बंधन असेल. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. निखिल त्याची जागा भरून करण्यासाठी आपण पाहिलं तर धावसंख्या होते मात्र 24. 12:58 झाली. तर आपण दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय कारण त्याच्यानंतर नॉकआउट सिस्टम असेल आणि अतिशय रंगतदार अवस्थेची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. कारण ही स्पर्धा क्षेत्रपाल महाराज चषक आपण पाहिलं तर सर्व ज्या लोकांनी या सर्व मॅचेस अतिशय महत्वाच्या नॉकआउट मॅचेस असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी. एक रन पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पाहूया ठिकाणी, परंतु थोडासा थ्रो खराब होता, नाही तर कदाचित फलंदाज बाद सुद्धा होऊ शकला असता. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती मात्र 26. या ठिकाणी 20 मिनिटाचा कालावधी दिला तुम्हाला. फक्त 9 मिनिटं झालेली आहेत. पंच तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. दोन षटकांच्या सामन्यावरती संघाची धावसंख्या मात्र 26 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहूया विक्की गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. विक्की आला. हो सुंदर असा फटका पडून सरस क्षेत्राच्या हातामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी, परंतु तेवढाच चांगला थ्रो या ठिकाणी थांबवलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या पुढे जाते मात्र 27. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. या हो पंचाकडे व्हाईट बॉलचा इशारा केला होता आणि पंच यांनी सांगितलंय लेग बायच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जोडली जाते. आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल होतोय की नाहीये, आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. जीवनदान फलंदाजाला. पोलार्ड म्हटलं जातं. मुंबईचा एक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल. मला वाटतं सर्वच वेस्ट इंडिजचे खेळाडूची उपमा दिलेली आहे त्याने, कारण वेस्ट इंडिजचे खेळाडू बोलतात की माहेरघर म्हटलं जातं आम्हाला. भारतामध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या घरी आपल्या गावी आल्यासारखं वाटतं. पोलार्डच्या हातामधून झेल सुटणं खूप मोठी भाग्याची गोष्ट असते जीवनदान फलंदाजाला. तिथं फलंदाज मात्र बाद. धावसंख्या होते मात्र 31. आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असते वेलिया. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय.
आपल्या क्रीडा मंडळाचे मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते संजयजी डेबे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी क्रीडा मंडळामार्फत शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हावं असे मी विनंती करत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आंद्रे रसल यांनी जर कॅच पकडली तर देवा मोरे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रसल उर्फ दीपक 200 रुपयाचा प्राइस का ही संधी तुम्हाला आजच आहे, उद्या नसणार आहे. या संधीचा पुरेपूर फायदा उचला की मौका एक बार मिलता है, दोबारा नहीं. फक्त 3 मिनिटात हे षटक संपण्यासाठी आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी दिला जातो. या पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव या ठिकाणी पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार येतोय, चौकार. धाव संख्या होती ती मात्र 35. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल या संघाला. आपल्या संघासाठी हा संघ करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी आपण पाहिलं तर गिरणे हा संघ चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. टोकाटे या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार केला आणि गिरणे या संघाला फलंदाजी मैदानामध्ये निमंत्रित केलं. ओहो, अतिशय चांगला चेंडू, फलंदाज मात्र बाद. या ठिकाणी मोठा झटका म्हणावा लागेल. आदित्य मात्र या ठिकाणी बाद होते. पेवलिंगच्या दिशेनं आदित्य आपल्याला जाताना पाहायला भेटतो. या आपण पाहतोय धाव संख्या 35. अजून आपल्याकडे फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. लवकरात लवकर स्पीड दाखवायचं खेळाडूंनी सुद्धा. पंच आपण सुद्धा काही वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच असणार, याची नोंद घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी सुद्धा बसू शकते. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. या ठिकाणी आमचे काही मान्यवर आलेले, त्यांचं सुद्धा स्वागत झालेलं आहे. आणि या सर्व लोकांचा आम्ही पुन्हा एकदा आभार. या टुर्नामेंटच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचं विशेष विशेष आभार. आपल्या तळा तालुका TDSA हेड पंच यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. मी मनोज भगत सरांचं क्रीडा मंडळामार्फत शब्द सुमनाने स्वागत करत आहे. त्यांनी स्टेजवर यावं ही विनंती. आणि यशवंत भगत सर यांचंही उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही मी क्रीडा मंडळामार्फत शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहे. मी सेक्रेटरींना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धाव संख्यापती मात्र 37 या धावसंख्येवरती. हा वेळेचं बंधन तुम्हाला सर्वांना असणार आहे. ओहो, चांगला फटका या ठिकाणी पाहायला भेटत. तेवढंच या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. मला वाटत जसं आपण एसटीची वाट बघतो तसंच काहीसा वाट बघते, चढायला नाही भेटला आणि पाय खाली घसरला. तसं या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी आंखों में इजार हो गया और रन चुरा ले यहाँ पर. ओहो, पुन्हा एकदा और यहाँ पर बहुत बड़ी गलती कर बैठे आंद्रे रसल. KKR के बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन आज मराठी मध्ये म्हटलं तर चुकीला माफी नाही. आंद्रे रसल को आज बहुत बड़े मौके यहाँ पर थे. 200 रुपए इनाम की राशि भी थी, लेकिन कभी कभी कहा जाता है कि लालच बुरी चीज होती है. लालच में आके आपने यहाँ पर उन्होंने 4 रन दिए अपने टीम के लिए. खराब फील्डिंग वहां पर उनकी तरफ से देखने को मिली. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला सरळ पाठवलं. या प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतोय ब्रँडेड षटकार. चेंडू सीमा रेषा पार.
धावसंख्या होते तेव्हा ते 49 या धावसंख्येवरती मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण जर क्षेत्ररक्षण खराब असेल तर त्याचा फायदा काय होऊ शकतो तर आपण पाहिलं तर हा षटकार 49 धावा विठ्ठल रुक्माई भोईवाडी वर्सेस पवन पुत्र खैराट या दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण टॉस साठी याचा पुढील होणारा सामना आपला असेल कारण वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच श्रेयसला मात्र माघारी परतावं लागेल आपल्या संघासाठी आपण पाहतो या टोकाटे वर्सेस गिरणे या दोन्ही संघादरम्यान ही लढत प्रेक्षकांना आपल्याला पाहायला भेटते या मैदानावरती निखिल स्ट्राईक वरती आपण पाहतोय निखिल याला चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू परंतु या ठिकाणी पंचाकडे जात आणि पंच सुद्धा बोट वरती करतात फलंदाज मात्र बाद एक मोठा झटका म्हणावा लागला संघाला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब भोईरवाडी वर्सेस पवनपुत्र क्रिकेट क्लब खैराट या दोन्ही संघांना विनंती आपण पुढील सामन्यासाठी टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल तुम्हाला आमचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही या वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांना 51 धावांचं लक्ष असेल तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर टीटीसीचे धन्यवाद आपण पुन्हा जाऊया सुरेश सरांकडे हॅलो मित्रांनो आपलं लक्ष या ठिकाणी मी वेधू इच्छितो पवनपुत्र क्रिकेट संघ खैराट विरुद्ध आलेत आणि खैराट संघनायक आलेले आहेत मी भोईरवाडी संघनायक अल्पेश वाडवळ आपण या त्वरित आपल्याला नाणेफेक करायचा अल्पेश या अल्पेश माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो या नाणेफेक करायची या इनिंग ब्रेक मध्ये या लवकर या चला अल्पेश वाडवळ आपला संघनायक पाठवा दरम्यानच्या काळात या ठिकाणी मी आमच्या टीटीसीचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे जवळचे मित्र यशवंतजी भगत यांचंही या ठिकाणी आगमन झालंय मला वाटतं पुढच्या सामन्यात त्यांचाही आपल्याला आपण ऑन लाईव्ह त्यांना बघणार आहोत तर यशवंत भगत यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू एक टीटीसीचे पदाधिकारी आणि एक पंच सुद्धा आणि तसेच समालोचक अशी चौरंगी बाजू सांभाळणारे यशवंतजी भगत यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत चला यशवंत भगत सरांचा आपण इथे सत्कार करावा तसेच मी टीटीसीचे प्रमुख पंचांचे प्रमुख आमचे मनोजजी भगत सर यांना सुद्धा या ठिकाणी मी आमंत्रित करतो मनोज भगत सर आपणही यावं आणि या ठिकाणी या सत्काराचा आपण स्वीकार करावा मनोजजी भगत सर या कृपया तुम्हाला विनंती आहे आपण आलेले आहेत हा मनोजजी भगत सर आपण त्वरित या सत्कार इथे केला जाईल क्रिकेट संघ खैराटचा कर्णधार आलेला आहे आणि भोईरवाडी ना भोईरवाडी भोईवाडी संघ तुम्ही प्रथम टॉस जिंकून काय निर्णय घेणार आहे आता फिल्डिंग तर तुम्हाला ह्या
ही क्षेत्रपाल महाराज चषक या स्पर्धेच्या निमित्तानं काय वाटतंय, कसं वाटतंय? पाहायला आपण तर आयोजन खूप सुंदर आहे, कारण का लाईव्ह ठेवायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते, कारण का सर्व डिसिजन असतील, काही निर्णय असतील ते घ्यायचे म्हटले तर खूप कठीण असतं. पण टोकाडे संघाने खूप आयोजन सुंदर केलं आहे आणि असंच पुढील वर्षी पण असंच आयोजन ठेवावं. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर दादा तुम्ही या ठिकाणी काय निर्णय घेणार आहेत? आता टॉस त्यांच्या ह्याच्यामध्ये पडले आहे, त्याने फिल्डिंग घेतलं आहे सर्व तर आम्ही बॅटिंग नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न करू आणि जितका जास्त स्कोर होईल तेवढा मारण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आयोजक या आयोजक क्षेत्रपाल महाराज आयोजकाबद्दल आणि प्रचंड कमिटीबद्दल ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच चांगलं खूप आयोजन आहे. क्षेत्रपाल महाराज चषक टोकाडे गेल्या वर्षी पण खूप चांगलं आयोजन होतं, पण आम्हाला त्या स्पर्धेत भाग घेता नाही आलं काही कारणामुळे. पण ह्यावेळी खूप चांगलं आयोजन, खूप मेहनत घेतली आहे, कारण जेवढी मोठी स्पर्धा ठेवली जेवढा खर्चही सुद्धा लागतो आणि मेहनत तेवढी करायला लागते आणि अति उत्तम कार्य. धन्यवाद सर, आमच्याशी जोडला गेल्याबद्दल. मोरे सर नक्कीच तुमचं सुद्धा. हॅलो हॅलो, धन्यवाद तांबे सर. जाऊया मैदानाकडे. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ संघ बी तोकार्डे या संघाला पहिला धक्का बसतोय आणि गिरणे संघाला मात्र पहिली सफलता मिळते. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. गोलंदाज त्या ठिकाणी होता तो भूषण. भूषणने या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला. अगदी यॉर्कर लेंथचा चेंडू आणि त्याच्यावर फलंदाज बाद झाला तो देवा खिरटकर पहिला. आता मात्र देवा शिंदेने जर का हा सामना जिंकून दिला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण ट्रॉफी दिली जाते दोन्ही संघांना. 501 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवल्याबद्दल एक आठवण म्हणून आपल्या महाराजांची महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची खाती साता समुद्रापार आहे ते असे आमचे महाराष्ट्राचे जाणते राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा पुन्हा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे शिंदे सर पुन्हा कंटिन्यू. तर पुढचं समालोचन करतील या ठिकाणी गिरणा गावाचे एक उत्कृष्ट उत्कृष्ट समालोचक आमचे संतोष ठमके सर. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवून थोडे 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आदरा बसलाय तो तोकाडे यजमान संघाला. अशा रीतीने धावसंख्या स्थिर झालेली, धावसंख्या 0 बिनबाद 2 बाद 0. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळत होती गिरणा संघाकडून, तसेच उत्कृष्ट असं गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळत आहे या गिरणा संघाकडून. मला वाटतं खूप फॉर्ममध्ये असलेला हा संघ आणि यजमान संघ अजूनही आपलं खाता उघडू शकलं नाही. श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकार्डे आयोजित श्री क्षेत्रपाल महाराज 2025 चषक या मानसरोवरच्या मैदानात आपल्याला यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळत आहेत. तर सर्व खेळाडूंचे व या सर्व स्पर्धेसाठी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. सुंदर अशी फटकेबाजी गिरणा संघाकडून, बलाढ्य असं आव्हान. 4 ओव्हरमध्ये 50 रन 51 धावांचे आव्हान ठेवले ते तोकाडे संघासाठी. पुन्हा एकदा सोनू मारा करतील. यश बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत यश नेऊ शकतात का सोनू. आणि सुंदर असा तटोया चेंडू बघूया. एकच धावेवर समाधान. आता सुद्धा यजमान संघाचा खाता खोललेला तो 1 धावेने. धावसंख्येत भर धावसंख्या 1 2 बाद 1. सुरेख भूषण आवडीने त्याला सोनू बोलतात असे भूषण. बघूया आपल्या संघासाठी विजयापर्यंत होऊ शकतात काय. स्ट्राईकला ते बंटी डेपे. सुरेख अशी फटकेबाजी करतात ते टोकाडे संघाकडून बंटी. पुन्हा एकदा सज्ज बंटी मारा करतील बंटी. सोनियाना पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि सगळं पहिल्या षटक सोनू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली गिरणे संघाकडून आणि मला वाटतं लेग साईड चेंडू 1 धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मिळतो टोकाडे संघाला. धावसंख्येत भर संख्या 2 बाद 2. पुढील काही चेंडू शिल्लक. सुंदर असे नियोजन या आयोजन आणि नियोजन टोकाडे संघाला माझ्यातर्फे व माझ्या टीमतर्फे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा देतो. यांनी या
मानसरोवरच्या मैदानात यूट्यूब लाईव्ह आणि भरघोष पारितोषिक बक्षीस असं आयोजन केलं ते तोकाडे संघ आणि संपूर्ण टीमला. पुढील चेंडू सोन्यांचा मारा करतील यश. सुरेख फटका ऑफ साईड दिसत चेंडू बघूया 30 गालच्या जाण्यातून वरून जात आहे पुन्हा एकदा आणि मला पंच धावा. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला साहिल यांच्याकडून गिरणा संघाकडून. 2च धावा, 2 धावेवर समाधान. धावसंख्या 4, 2 बाद 4. शेवटचे काही चेंडू शिल्लक. मारा करतील यश. पुन्हा एकदा सज्ज यश. आपल्या संघासाठी कुठपर्यंत यश मिळवून देऊ शकतात यश. पुन्हा एकदा सोनू. मारा करतील यश. बघूया 10-12 पावलांचा रनअप. सुरेख अशी गोलंदाजी गिरणा संघाकडून पाहायला मिळाली आणि सुरेख फटका लेग साईड दिसत ठरवल्या चेंडू गॅपच्या सरपत 1 धाव पूर्ण. दुसरे धावसाठी मला वाटतं प्रयत्न होत आहे आणि दुसरे धावसाठी बघूया 1 धाव दुसरे धाव सुद्धा पूर्ण 2 धावसंख्येच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 6, 2 बाद 6. पहिल्या षटकातील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालेला आपल्या या पहिल्या षटकात 6 चेंडू 2 विकेट घेऊन असा भूषण याने सुरेख गोलंदाजी करून तोकाडे संघाला आतापर्यंत विजयाच्या दिशेने थांबवत आहेत. मनोज भगत सर कुठे असतील त्याने स्टेजकडे यायचं आहे. TTCIचे हेड पंच मनोज भगत सर कुठे असतील त्याने स्टेजकडे यायचं आहे. पुन्हा एकदा जातोय मैदानात. स्ट्राईकला आहेत ते बंटी नॉनस्टॉपचे यश. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन ते आदी उर्फ आदित्य उर्फ आदी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत होती TTC मध्ये तो आदित्य. बघूया मारा वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक आदित्य. मारा करतील बंटी. बघूया अजूनही 55 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 55 धावा. 18 चेंडू आणि 55 धावा. बघूया 45 धावा. बीड झाल्या चेंडू काही समजलं नाही मला वाटतं. धावसंख्या मात्र राहते स्थिर. सुरेख गोलंदाजी गिरणा संघाकडून तशी सुरेख फटकेबाजी बी पाहायला मिळाली होती परंतु तोकाटे संघाला आता जिंकण्यासाठी सुरेख फटकेबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडावा लागेल. बंटी आपल्या संघासाठी विजय घोषित करू शकतात का बघूया. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक त्या आधी. मारा करतील पुन्हा एकदा बंटी. 10-12 पावलांचा रनअप. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाला. लेग साईड दिसत तटवल्या चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी बघूया प्रयत्न होतोय का आणि दुसऱ्या धावेसाठी आणि 1च धावेवर बंटी यांना थांबून ठेवलेला आहे तो गिरणा संघाने. वाढती धावसंख्या होते ती 7, 2 बाद 7. सुरेख गोलंदाजी गिरणा संघाकडून जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 44 धावांचे आव्हान. 16 चेंडू आणि 44. क्रिकेटच्या सामन्यात मित्रांनो काही होऊ शकतो. 6 चेंडू 1 धाव होत नाही आणि 1 चेंडू 6 धाव सुद्धा होते. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला ते यश. मारा करतील यश. आधी आहे ना 10-12 पावलांचा पुन्हा एकदा रनअप घेऊन आधी आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. सुरेख फटका आणि सुरेख झेल पाहायला मिळाले सर्कल मध्ये आणि बाद झालेला आहे तो. तिसरा हादल्या बसला तो यश यांच्या स्वरूपात. यश यांच्या स्वरूपात तिसरा हादरा बसलाय. धावसंख्या मात्र राहते स्थिर. धावसंख्येत भर. धावसंख्या 7, 3 बाद 7. दीपक उर्फ अंद्रे रसल. जर दीपक याने जर षटकार मारला तर देवा यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. बघूया आपल्या संघासाठी विजयी घोषित करू शकतात का दीपक उर्फ रसल. पुन्हा एकदा आधी. मारा करते रसल. आणि 101 रुपये हुकलेला आहे ते दीपक यांच्या. आणि कच्चा क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळत आहे गिरणा संघाला. आतापर्यंत सुंदर असे सुरेख गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. थोडासा मिसफील्ड झालेला आहे त्यात 1 धावसंख्येच्या बरोबर स्वरूपात. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या 8, 3 बाद 8. सुरेख गोलंदाजी गिरणा संघाकडून. पुन्हा एकदा आधी. बघूया मारा करतील बंटी. आपल्या संघासाठी षटकार आणि चौकारांचा पार. बघूया उंच तटवळा चेंडू. बघूया पुन्हा एकदा आणि सुरेख झेल चेतन यांच्या स्वरूपात पाहायला मिळाले ते गिरणा संघाकडून. चौथा आदरा बसला तो गिरणा संघाला.
चौथा आदरा बसला तो गिरणा संघाला आणि 8 सॉरी तोकाडे संघाला. गिरणा संघ सुरेख गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करते. याच्यानंतर होणारा सामना भोईरवाडी वर्सेस खैराट. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कृपया अंपर स्पीडअप घ्यायचा आहे. आपल्याला वेळ होत आहे. त्यांची जागा आत्ता मात्र बंटी यांची जागा होते तुषार. जर तुषार यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर माझ्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. तुषार याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर माझ्याकडून 500. पुन्हा एकदा आधी मारा करते तुषार. सुरेख फटका. बघूया पहिला चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु कॉटन बॉल झाले स्वतः आधी. आणि 5वा आदरा बसलाय तो तुषार यांच्या स्वरूपात. तोकाडे संघाला सुरेख गोलंदाजी गिरणा संघाकडून पाहायला मिळत होती आणि तेवढं गचाड फलंदाजी पाहायला मिळते तोकाडे संघाकडून. त्यांची तुषार यांची जागा होते नयन. अंपर थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ खूप अपुरा आहे. आपल्याला लवकर लवकर अजून 3 सामने खेळवायचे 4 षटकांचे. पहिला खेळ कृपया स्पीडअप करायचा आहे. टोकार्डे संघ गिरणा संघ. आपण यजमान संघात कृपया वेळेच्या अभावी आपल्याला स्पीडअप करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाडू तिसरा जगत होते. धडाकीचे फलंदाज आणि गोलंदाज मानलेले गिरणा संघाचे कर्णधार अजय. बघूया आपल्या संघासाठी कुठपर्यंत आणि लेगसाठी दिसत चेंडू. बघूया चौकारच्या स्वरूपात. आता मात्र तोकाडे संघाचा खाता जोरदार खोलत आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या 12. 5 बाद 12. आता मात्र तोकाडे संघाला जिंकण्यासाठी षटकार आणि चौकाराचा पाऊस पाडावा लागेल. तो या मानसरोवरच्या मैदानात आपण खूप पाहिलाय. वैयक्तिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाडू तिसरा घेऊन अजय. मारा करतील पुन्हा एकदा प्रदीप. दीपक रसल पुन्हा एकदा आठवण करून देते आपले संघ. रसल जर षटकार मारला तर देवा यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. बघूया पुन्हा एकदा कॉटन बॉल साठी चान्स आहे आणि पुन्हा एकदा 6वा आदरा बसले तर तोकाडे संघाला. धाव संख्या मात्र राहते स्थिर 12. 6 बाद 12. स्वतःच्या गोलंदाजीवर सुरेख झेल तो अजय यांनी. लवकर लवकर स्पीडअप करायचा आहे तोकाडे संघ गिरणा संघ. रसल यांची जागा घेऊन येते विकी यांनी जर षटकार मारला तर विनोद यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले. पारितोषिकांचा भरघोष इथे तोकाडे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि ऑफसाईड दिसते तटवल्या चेंडू. बघूया 1 धाव पूर्ण. दुसरी धाव संख्या सुद्धा पूर्ण. तिसरी धावेसाठी बघूया प्रयत्न होतो काय का. आणि गचाड थ्रो पाहायला मिळाला. चोरटी धाव संख्या काढण्यास सफल झाले आहे. तर तोकाडे संघाने तिसरी धाव संख्या सुद्धा पूर्ण. 3 धावेच्या स्वरूपात धाव संख्या बरोबर. धाव संख्या 15. 6 बाद 15. 15. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती तोकाडे सॉरी गिरणा संघाकडून. आणि मी आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 36. मला वाटतं जवळजवळ षटकारांचा पाऊस पाडवला आहे तो तोकाडे संघाला. 36 स्ट्राईकला ते नयन यांना सुवर्ण संधी आहे. जर 9 चेंडू 36 धावांचे आव्हान जर त्यांनी पार केलं तर देवा यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. 9 चेंडू मध्ये 36 धावांचे आव्हान या जोडीने जर पार केलं तर देवा यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक येईल. आणि प्रथम नयन यांनी जर 6 मारला तर प्रथमेश यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आणि गणेश भोष्टकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि नामदेव मोरेकडून 5001. बघा तर हा खेळ चालला येतो आता इथे बक्षिसांचा. नयन यांच्यासाठी सुवर्ण संधी. एका षटकारासाठी 5001 501 आणि 101 असे 5603 रुपयाचा पारितोषिक आले. आणि सुरेख फटका. मला वाटतं जवळजवळ हा 6000 रुपयाचा पारितोषिक घेऊन जातो की काय नाही. परंतु खरोखर मानलं पाहिजे आपल्या या प्रयत्नाला. नयन पुन्हा एकदा आपल्यासाठी संधी आहे या षटकारासाठी. 2 धावा. धाव संख्येत बरं होते. धाव संख्या 17.
6-5-17 पुढील काही चेंडू शिल्लक अजय यांचे मारा करतील पुन्हा एकदा नयन. बघूया नयन आपल्या संघासाठी षटकार मारू शकतात का आणि 5,603 रुपयाचे पारितोषिक घेऊन जाऊ शकतात का. एका षटकार मागे जो हा भरघोस पारितोषिक मला मानसरोवरच्या मैदानात टोकाडे संघाकडून जे आयोजन झाले त्यात पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मला वाटतं आता या षटकारासाठी प्राइज वाढले 7,001. देवा मला वारंवार सांगत आहेत जर एक षटकार नयनाने मारला तर 7,001 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे नयन यांना. बघूया सुंदर आणि बीट झाले चेंडू काही समजलेला नाही. मला वाटतं हा षटकार खरोखरच षटकार जर बॅटला लागला तर षटकार जाऊ शकतो आणि धावसंख्या मात्र स्थिर राहते. धावसंख्या 17. बघा नयन यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. नामदेव मोरे यांच्याकडून एका षटकारला 7,001 रुपये आलेले आहे आणि बीट झाले चेंडू लेग बिफोरच्या दिशेने जात आहे. लेग साठी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी मला प्रयत्न करत आहेत नयन आणि 22च्या स्वरूपात एक धावसंख्येत बरोबर होते. धावसंख्या 18. 6 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र 6 षटकारांची गरज आहे. नयन यांना फक्त 6 मधला एकच षटकार मारायचा आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं 7,001 रुपयाचं. लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाडू चौथा षटक घेऊन येते बॉलरने भोईरवाडी संघ आणि खैराट संघ दोन्ही संघाने आपला संघ घेऊन तयार राहायचा आहे. कृपया स्पीडअप करायचा आहे. पंच स्पीडअप करायचा आहे. वैयक्तिक पहिला संघाडू चौथा षटक घेऊन येते बॉलरने श्रेयश. खैराट आणि भोईरवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. बघा नयन यांच्यासाठी अजूनही संधी आहे. 6 मधला एक जरी षटकार त्याने मारला तर 7,001 रुपयाचे पारितोषिक नामदेव मोरे यांच्याकडून घेऊन जायचं आहे. सुरेख बघूया आणि सुरेख फटका मला वाटतं जवळजवळ षटकारच्या स्वरूपात आणि नयन यांनी 7,001 रुपयाचे पारितोषिक जिंकलेले आणि सुवर्ण संधी. बघा नयन म्हणजे तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात काही होऊ शकतो. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावा. कृपया आपणास विनंती आहे ज्याने या षटकारासाठी ज्याने पारितोषिक लावले आहेत त्यांनी कृपया करून पारितोषिक द्यायचं आहे. 501 आलेले आहेत. प्रथमेश कोणी 101 रुपये प्रथमेश. कृपया ज्याने या पारितोषिकचे अनाउन्समेंट केले त्याने कृपया पारितोषिक घेऊन यायचे आहे. आणि नयन खरोखर तुम्हाला खूप खूप अभिनंदन. अजूनही आपल्याकडून अशा षटकारांची अपेक्षा आहे. आता मला 5 चेंडू आणि पंच पीठ झाले चेंडू काही समजलेला नाही. खरोखरच मानलं पाहिजे नयनांना. मग तर ते या बक्षिसासाठी नाही तर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु एक चेंडू बीट झालेला. आता मात्र 4 चेंडूवर अट्टा मारावा लागेल नयनांना. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 24. पुढील चेंडू चेतन श्रेयश आणि आव्हान तर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या ते 25. आता मात्र 4 चेंडू आणि 26 धावा. 4 चेंडू आणि 26 धावा. नयन यांचं भरघोष पारितोषिक इथे येत आहे. जवळजवळ 600 रुपयाचे पारितोषिक इथे जमा झालेले आहेत. ज्याने पारितोषिक डिक्लेअर केले त्यांनी घेऊन यायचं आहे. नयन पुन्हा एकदा मारा करतील नयन. 4 चेंडूवर 26 धावांची आवश्यकता. बघूया आपल्या संघासाठी षटकार मारू शकतात का नयन पुन्हा एकदा. आणि आव्हान तर व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 26. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू आणि 25 धावा. बघा सुवर्ण संधी आहे नयनांना. 4 चेंडूवर लगातार 4 षटकार मारायचे आहेत. एक जर अवांतर आला तर तुम्ही विजय होऊ शकता. आता मात्र नयनांना अतिशय महत्वाचा प्रयत्न करायचा आहे. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता तोकारडे संघाला. श्रेयश मारा करतील पुन्हा एकदा नयन. सुरेख फटका बघूया आणि सुरेख क्षेत्ररक्षण गिरणा संघाकडून आणि एकच धावेवर समाधान. 10 धावेवर समाधान. धावसंख्येत बरोबर 27. विकी यांनी जर षटकार मारला तर विनोद यांच्याकडून 500चं पारितोषिक आलेलं आहे. कृपया तुम्ही जर षटकार मारला तर नयन यांच्यासारखं भरघोष पारितोषिक तुम्ही घेऊन जाऊ शकता.
लवकर लवकर पंच सामना सुरू करायचा, स्पीडअप घ्यायचा, आपल्याकडे वेळ खूप अपुरा आहे. खैराट संघ आणि भोईरवाडी संघ दोन्ही संघांनी तयार राहायचा. याच्यानंतर होणारा सामना आहे तो खैराट आणि बोल्ड त्रिफला उडालाय तो विकी यांचा. आणि 7वा आद्रा 8वा 7वा आद्रा बसलाय तो विकी यांच्या स्वरूपात. त्यांची जागा होते. लवकर लवकर फलंदाज पाठवायचे. तोकाडे संघ वेळ खूप अपुरा आहे. आपण आयोजक आहात, वेळ खूप अपुरा आहे, आपल्याला वेळ खूप वाचवायचा आहे. नामदेव बोर्ड 3 चेंडू आणि 25 धावा. 2 चेंडू 2 सॉरी 2 चेंडू 2 चेंडू. आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे ती या लवकर लवकर पंच सामना सुरू करायचा आहे. नामदेव वोड साहेब लवकर लवकर आपण मैदानात जायचं आहे. आपल्याला वेळ खूप अपुरा आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. पुढील आणि सुरेख फटका बीडचा चेंडू काही समजलेला नाही. धावसंख्या मात्र जवळजवळ हा सामना गिरणा संघाकडून झुकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. साई कृपा गिरणे सर्व संघांना माझ्यातर्फे या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही जो मोलाचा वाटा उचलून या स्पर्धेसाठी जे इथे उपस्थिती दाखवली आहे त्या सर्व संघांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि तुर्तास इथे मी थांबतो. याच्यानंतर सूत्रसंचालन करतील ते आपले शिंदे मास्तर. धन्यवाद मास्तर, इथे मला बोलण्याची संधी दिलीत आणि या मंचावर माझे 2 शब्द मला मांडण्याची. शिंदे मास्तर याच्यानंतर सूत्रसंचालन करते शिंदे मास्तर. भोईरवाडी संघाने लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गिरणा संघ लवकर लवकर आपला जागा खाली करायची आहे. भोईरवाडी संघ लवकर लवकर आपला क्षेत्र